राज्यात भाजप नंबर 1 चा पक्ष कालच्या निकालानंतर स्पष्ट। या निवडणुकीत महाविकास आघाडीला आपण पूर्णपणे साफ केलं, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, आमदारकी वाचली पण कोकाटे पुन्हा मंत्री होणार नाहीत। सुनावणी सुरू असेपर्यंत कोकाटेंना कोणतंही संविधानिक पद देता येणार नाही। ठाकरे बंधू उद्या युतीची घोषणा करणार। जागा वाटपासंदर्भात राऊत आणि राज ठाकरेंची तिसरी भेट। दादर आणि माहीमचा तिढा आज मातोश्रीवर सुटणार। नाशिकमध्ये ठाकरे सेना आणि मनसे एकत्र लढणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना आमच्या शुभेच्छा। मात्र राजकारणात दोघांनी एकत्र येणं ढोंगीपणा, बावनकुळेंची टीका। ठाकरे बंधूंचं नाटक नाही तर प्रीती संगम। आम्ही प्रीती संगमाचा प्रयोग करतोय म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय, संजय राऊतांचं विधान। प्रीती संगम नाही तर हा भीती संगम। बीएमसीतल्या पराभवाच्या भीतीपोटी भावाला जवळ केलं। नवनाथ बन यांची ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका। आम्ही आवाहन करतोय मात्र काँग्रेसला मुंबईत स्वतंत्र लढायचंय, संजय राऊतांची माहिती। तर राऊतांच्या इच्छेबाबत आम्हाला आदर, सपकाळांचं उत्तर। जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका, राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सूचना। शिवसेना आणि मनसे युतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। राज ठाकरे, संजय राऊत आणि नांदगावकरांमध्ये सकारात्मक चर्चा। मुनगंटीवारांना ताकद कमी पडली असेल तर पालिका निवडणुकीत देऊ, फडणवीसांचं भाष्य। तर मला ताकदीची गरज नाही, ताकद नसतानाही मी कामं करतो, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मुंबईत 100% महायुती होईल, आम्ही एक पाऊल मागे जाऊ, शिवसेनाही एक पाऊल मागे जाईल, बावनकुळेंची माहिती। बीएमसीसाठी येत्या 2 दिवसात भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपाबाबत बैठक। 150 जागांवर निर्णय, उर्वरित 77 जागांबाबत अजूनही पेच कायम। तर मुंबईत शिवसेना 125 जागा लढवण्यावरती ठाम। पुणे पालिकेसाठी सतेज पाटील आणि अजित पवारांची रणनीती। पुण्यात अजितदादांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते का, यावरती सतेज पाटलांची अजित पवारांसोबत फोनवरून चर्चा, सूत्रांची माहिती।